तर दोन्ही ठाकरेंना एकत्र येण्यावाचून पर्याय नाही असं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे। दोन हरलेली माणसं एकत्र येण्यासारखा हा सगळा प्रकार आहे असा टोला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लगावलाय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता एकत्र येतात हे ऐकून पहिलं 2-3 दिवसापूर्वीच मला ही बातमी कळली आणि धक्का देखील बसला। पण मला असं वाटतं आता दोघांकडेही जास्त पर्याय नाही आहेत एकमेकांबरोबर आल्याशिवाय। आणि आपण म्हणतो ना दोन हरलेली माणसं एकत्र आली तसा प्रकार आहे तो कुठेतरी। पण आता त्यांना दुसरा पर्यायच नाहीये त्यांच्याकडे। ते आले तर ठीक, आपल्याला काय यांचं राजकारण आहे, कोणी कोणाबरोबरही जाऊ शकतं। आता आज अशाही बातम्या ऐकल्यात की अजित पवार यांची चौथ्यांदा बैठक झाली आहे शरद पवारांबरोबर। काय ऐकावं ते नवलच आहे, दुसरं काय। पण ठाकरेनंतर यांच्या बैठक झाला, हे पण एकत्र येऊ शकतात का? जर आले तर काय होऊ शकतं त्याच्यामध्ये? महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकतं। सकाळी वेगळं घडेल, संध्याकाळी वेगळं घडेल। आपण फक्त पाहतच राहायचं, दुसरं काय करणं।